आणखीन एक वाढदिवस आहे आमचे मॅच ऑफिशियल्स अंपायर मिस्टर उमेश गावण. चला मिस्टर उमेश गावण अर्थात जीवन गावण त्यांचाही वाढदिवस. विश मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. जीवन गावण आपल्याला सुद्धा वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. विश मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे. आणि जाऊया सागर पाटील यांच्याकडे. धन्यवाद दीपक पाटील सर. मान्सून ब्लास्ट रबर बॉल क्रिकेट स्पर्धा सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळते. दुसरा सामना चालू आहे. विहान आणि भागवी स्पोर्ट्स विसुंबे विपक्ष मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल. धनाजी जोले यांचा पुढचा चेंडू क्रांतीसाठी परतो आहे. सुंदर चेंडू कार्पेंटर चेंडू खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त 21 रुपयांना दुहेरीमध्ये होताना दिसतोय आणि ओव्हरथ्रोचा फायदा होताना दिसतोय का पाहूया. परंतु 2 धावा कंप्लीट. संघाची धावसंख्या पुढे सरकली. 10 फलका धावा लागतात त्या मात्र 3. 5 षटकांचा सामना असेल आणि 5 गोलंदाज वापरण्यात येतील याची नोंद घ्या. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण सामन्याचं कव्हरेज पाहतो. गुणलेखक आपण पाहतो उमेशजी भोईर, समालोचक दीपकजी पाटील पलसपे. पुढचा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू आणि बॅटचा झाला पुरेपूर संपर्क. चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. आला हा दरकोण चुरगे सरांचा इशारा. षटकार. 9 धावा धावपळकावर. मान्सून ब्लास्टचे सन्माननीय अध्यक्ष रत्नदीप पाटील, 40+ मास्टरचे अध्यक्ष संजयजी पाटील बॉस, आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे ते मात्र नीती स्पोर्ट्सचे अध्यक्ष वासुशेठ भोईर यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. तसेच उत्कृष्ट पंच ऑफिशियल पंच जीवनजी गावण वाघिलीवाडा आपणास सुद्धा वाढदिवसाच्या सर्व 40+ मास्टर आणि कमिटी करून वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. विकासजी केणी, राजेशजी केणी चाचू यांच्या संघाने प्रथम विजय संपादन केला. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेतला तो मात्र जयेंद्र कडू सोनारी. एक जबरदस्त यष्टीरक्षक प्रवीण भाऊ पाटील आणि व्हीव्हीपी संघाचे पुरस्कर्ते आणि एक डॉक्टर कुमार शिंदे यांचा संघ आपण पाहतोय. भागवी आणि विहान 11 विसुंबे आणि त्यांना फाईट करतोय मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल. धनाजी जोले यांचा पुढचा चेंडू डावखुरा गोलंदाज क्रांतीसाठी भरतोय. सुरेख चेंडू जोरदार अपील आणि इथे मात्र फलंदाज पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला दणका. धनाजी जोले हा सफलता मिळवतोय. क्रांतीची केली संपुष्टात. मेडिटेक स्पोर्ट्स संघाला पहिला हादरा मिळालाय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आणि या संघामध्ये एक जबरदस्त तारणहार असणारा खेळाडू, यंग टॅलेंट आणि आता मात्र जस्ट 40+ झालेत असे हर्षल भुजबळ आणि ठाणा रायगडचा ठाणा वाघ विश्वजी पाटील या संघामध्ये आहेत. आणि मास्टर माइंड यष्टीरक्षक प्रवीणजी पाटील भाऊ. नवीन फलंदाज यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये ज्याने भरपूर नाव कोरलंय तो मात्र नयन पांचाल मैदानाच्या आतमध्ये. 30 मिनिटांमध्ये पहिली इनिंग संपायला हवी असा कमिटीचा निर्णय आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम LBW चा इथे नियम आहे. सामना अतिशय हर्षक स्थितीमध्ये पाहायला मिळेल. ज्ञानोबा क्रीडांगण पारगावच्या मैदानावर सर्वांना आपण ड्रेस कोड दिलेत कमिटीच्या माध्यमातून. ऑक्शन झाला छाया रिसॉर्ट मध्ये, त्याच्यामध्ये सर्व खेळाडू बोलीमध्ये निवडून घेतलेत. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. धनाजी जोले यांचा पुढचा चेंडू नयन पांचासाठी परतो आहे.
आपला त्यांच्याकडे ब्लॉकचा मारा चेंडूला खेळून काढलाय एक धावेसाठी एक धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजाने मिडल ऑर्डरचा फलंदाज मध्ये दोन फलंदाज ओपनिंगला येतात त्याच्यानंतर हा मिडल ऑर्डरचा फलंदाज मधल्या फलंदाज फलंदाज येतो एक गडी बाद झाल्यानंतर नयन पांचाल पंच आपण पाहतोय द्वारकानाजी चोरगे सर बेलवडी आणि दुसरे आपण पंच पाहतोय जीवन गावन वागिलीवाडा आणि आता मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये कामोटा संघाची रन मशीन आणि सनराइज अकॅडमीचे सर्वे सर्वार संजयजी म्हात्रे आणि सुलक्षण भोईर मंचावर आपण पाहुणे पाहतोय नितीनजी जोशी सर नेरे सचिन पाटील रत्नदीप पाटील अध्यक्ष आणि सर्व मान्यवर मंडळी हेमंतजी दरे साहेब भाऊ मुकादम आणि सेल्फी किंग सौरभ पाटील षटकाची सांगता झाली पहिलं षटक संपलंय आता मात्र दुसऱ्या षटकाला होतो प्रारंभ गोलंदाज कोण होतो बघूया निलेश जुवेकर पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा कार्पेटर चेंडू खेळून काढला एका धाव्यासाठी चेंडू ट्रॅव्हल झाला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघूया रबर बॉलची स्पर्धा आहे कारण कॉन्क्रीटची खेळपट्टी आणि त्याच्यावर आपण पावसाळी स्पर्धा खेळतोय क्रीडांगण मात्र जबरदस्त आहे कुठेही डिक्लेअर झोन नाही आणि फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करू शकतोय पण गोलंदाजासाठी अनुकूल अशी स्पिनर साठी अनुकूल अशी खेळपट्टी आहे पहिला पण गोलंदाज वापरला स्पिनर दुसरा पण स्पिनर दोन्ही डावखुरे गोलंदाज आपण पाहतोय या विसुंब संघामधून निलेशजी यांचा पुढचा चेंडू हेमंतसाठी भरतोय मोठा चेंडू आणि आता मात्र चेंडू घेतली उंची घेतोय झेल होण्याचा संभव आहे परंतु सेफशॉट पद्धतीने चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे मात्र हेच तर रबर बॉलचं क्रिकेट आहे इथे मात्र क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार हर्षल भुजबळ घसरतात चेंडू पकडण्याच्या नादामध्ये आणि संघाची धावसंख्या धमका लागतोय एक गडी बाद मिडल स्पोर्ट्स पनवेल संघ धावफलका धावा लागतात त्या मात्र 13 धावा 5-5 पेनाचा वापर करणारे गुणलेखक आपण पाहतो चिंचपाडा संघाचे उमेशजी भूर अतिशय दमदार गुणलेखक अचूक टिप्पणी अचूक माहिती अचूक लेखाजोखा पुन्हा एकदा सुरक्षित चेंडू खेळून काढला अपराध चेंडू खेळून काढला मिडविकेट क्षेत्राकडे एकच रूपांतर किती चपलाही बघा चतुर आहे बघा इथे मात्र काय होऊन बसला मैदानाच्या आतमध्ये अति घाई संकटात नाही दुसरा हादरा रनआउटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय मिडविकेट स्पोर्ट्स दिनेश सावंत यांच्या संघाला हेमंत बाद होतात आणि क्षेत्ररक्षण मात्र अचूक पाहायला मिळतोय विहान आणि भागवी 11 विसुंब संघाचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आपल्याला जय पाटील मेडिकल स्पोर्ट्स संघाने तुषारजी जाधव दिनेशजी सावंत यांचा संघ आपण पाहतोय मेडिकल स्पोर्ट्स पनवेल आणि त्यांना फाईट करतोय तर मात्र डॉक्टर कुमार शिंदे आणि राम पाटील यांचा संघ संघाची धावसंख्या धमकार लागतो ती मात्र 2 गडी बाद 14 धावा 5 षटकांचा सामना 30 चेंडूचा खेळ याची डोळा पाहतो आपण मान्सून ब्लास्ट 40+ मास्टरचा हा ज्ञानोबा क्रीडांगण या मैदानावर दिमागदार सोहळा जय पाटील फलंदाज आले नयन पांचाल स्ट्राईकला नॉन स्ट्राईक एंडला जय पाटील हर्षल भुजबळची कामगिरी मात्र चोख होताना दिसतोय परंतु रबर बॉलची स्पर्धा आहे कोणी कोणावर मात करू शकतो बघूया शेवटच्या क्षणापर्यंत निलेशजीचा पुढचा चेंडू नयन पांचालच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये हलकीशी एनर्जी घेऊन जातोय आणि स्वतः गोलंदाज चेंडूला गॅदर करतोय पकडतोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना मिडविकेट स्पोर्ट्स पनवेल संघ अगेन्स्ट भागवी आणि विहान 11 विसुंबे पहिला सामना विन झाला तो मात्र नेते स्पोर्ट्स चिंचपाडा संघ चाचुकीने यांचा संघ
कर्णधार जयेंद्र कडू मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. स्लो डिलिव्हरी, फसव्या चेंडू, गती परिवर्तन, गती कमी केली, चेंडूचा वेग बदलला, चेंडूचा व्हेरिएशन बदललं आणि आता मात्र फलंदाजाला जय पाटीलला निर्धार चेंडू खेळावा लागतोय. निलेश जुवेकर काय गोलंदाजीची गती आहे, सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय. षटकात पुढचा चेंडू पडतोय. दुसरे षटक प्रगती पडावर ऑफसाइडच्या रिझल्ट मध्ये चेंडू पॉइंट क्षेत्राकडे भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत सीमारेषेवर चेंडू जाऊन सुद्धा फक्त एक धाव दिलेला आहे. वा, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आणि इथे मात्र 2 षटक कंप्लीट झाली. 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद मेडिरोक स्पोर्ट्स पनवेल संघ पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. 10 धावा दुसऱ्या षटकामध्ये दिल्या, फक्त 6 धावा. टोटल धाव संख्या 16, 2 बाद. अतिशय दमदार असा खेळ पाहायला मिळतो. सर्व प्रेक्षकांनी घेतलेली मेहनत, सर्व ग्रामस्थांनी घेतलेली मेहनत, सर्व खेळाडूंनी घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचा इथे मात्र ऑक्शन झाला तो मात्र छाया रिसॉर्ट मध्ये. आणि त्याच्यानंतर प्रत्येक खेळाडू हा बोलीमध्ये आलाय. आणि इथे मात्र यावर्षी फक्त 16 संघांना प्राधान्य दिलं. पुढच्या वर्षी मात्र 16चे 32 होतील, अगोदरच घोषणा झालेली आहे. आणि उद्या मात्र पाहणार आहोत आपण वन सोल्युशन ओलाई मुलुड नईम चौगुले यांचा संघ आणि कर्णधार आहेत निनाजी तारेकर आणि त्यांना फाईट करणार आहेत आई नंदादेवी नांदगाव. कर्णधार केतन मेहर आणि ओनर आहेत भूपेंद्र पाटील. रघुनाथजी परदेशी यांचं आगमन. फिरकीचा जादूगर आमचे डॉक्टर सचिन मोकल सर, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आणि आमचे उत्कृष्ट असे लेदर टेनिस आणि रबर बॉल मध्ये गाजलेले खेळाडू अतुलजी भगत यांचं सुद्धा आगमन. हा हर्षल भुजबळ गोलंदाज झाले. वैयक्तिक पहिले सांगितले तिसरे षटक. पहिला चेंडू सुरक्षित खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येणार, चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत फक्त सिंगलला प्राधान्य दिले. संघाची धावसंख्या 17 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना मेडिरोक स्पोर्ट्स पनवेल. विसंबे संघाने नाणेफेकीचा काळ जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. ते मात्र मेडिरोक स्पोर्ट्स पनवेल संघाला. दोन्ही एका तालुक्यातील संघ एकमेकाच्या विरोधामध्ये. नयन पांच्यासाठी ब्लॉकरचा मारा, स्वतः गोलंदाज चेंडूला अडवण्यासाठी धडपडतोय हर्षद भुजबळ. सुरेख अशी खेळी आणि सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय. रबर बॉलची स्पर्धा, कॉन्क्रीटची खेळपट्टी आणि क्रिकेट हा प्रॅक्टिसचा खेळ आहे. जर तुमची प्रॅक्टिस रेग्युलर असेल तर तुम्ही भल्या भल्या फलंदाजाला नमवू शकता. त्यासाठी हार्डवर्क करणं अतिशय गरजेचं आहे. 40+ खेळाडू सकाळी 6:30 वाजता या मैदानावर असतात प्रॅक्टिससाठी. प्रॅक्टिसचा खेळ आपण पाहतो. आलेल्या मान्यवरांचे सहर्ष स्वागत या पारगाव क्रीडा नगरीमध्ये. नालेबा क्रीडांगण मान्सून ब्लास्ट रायगड 40+ मास्टर आयोजित मान्सून ब्लास्ट 2025 वर्ष पहिले. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. आणि हा चेंडू अतिशय वेगवान चेंडू होता, परंतु यष्टीरक्षकाला चेंडू गॅदर करता आला नाही. थर्डमॅन निर्वल मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि पंचांचा खरं चेंडू इशारा आलाय. अबोध धावसंख्येवर संघाची धावसंख्या अधाप करायला लागतोय. 20 धावा 2 बाद. गोलंदाजी मध्ये परिवर्तन. गोलंदाज हर्षद भुजबळ, स्वतः कर्णधार, संघ मालक, संघ नायक. काय भूमिका असणार संघ नायकाची पाहायला मिळतोय. आणि हा चेंडू आणि बॅटचा पुरेपूर संपर्क झालाय. नयन पांचालच्या बॅट मधला हा दमदार षटकार 6 धाब्यांसाठी. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. संघाची धावसंख्या अधाप करायला लागतोय. 26 धावा दाबरकावर. रायगड 40+ मास्टरचे खजिनदार, सर्वे सरवार, एक दमदार व्यक्तिमत्व, सतत हसरा चेहरा, कधीर मानावर राग नसतो असे श्यामभाई पाटील. आणि या मान्सून ब्लास्टचे अध्यक्ष एक दमदार पंच रत्नदीप पाटील. आणि वन सोल्युशन कोलाई मुलुडचे मॅनेजर संदीपजी म्हात्रे आणि त्यांच्या समेत ढाण्या वाघ, सोन्या गायकवाड.
पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात पाहायला मिळतोय. सुंदर असा चेंडू, पुन्हा एकदा फुटा चेंडू होता. पुन्हा एकदा मेडिकल क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू जातो सीमारेषे बाहेर आला. हा पहिला षटकार, नंतर चौकार. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकतोय. धावपका धाव लागतात त्यामध्ये 2 गडाच्या मोबदल्यामध्ये मेडिकल स्पोर्ट्स आतापर्यंत 30 धावा, तिसरे षटक प्रगतीपथावर असताना 30 धावा धावफलकावर. चेंडूची पाहणी केली जाते. अतिशय दमदार असे चेंडू आहेत. सिक्सर कंपनीचे काही चेंडू, काही टेनिक्स कंपनीचे चेंडू. पहिले लाल चेंडू असायचा पेप्सी कंपनीचा, पण आता मात्र सर्व बदललं. सर्व क्रिकेट पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हर्षदचा पुढचा चेंडू नयन पंचासाठी. पॉइंट क्षेत्राकडे चेंडू भिरकावून दिला. एक धाव होता पूर्ण केली. क्षेत्ररक्षक वेगाने आता दुसरीसाठी प्रयत्न केला. प्रयत्नांकी परमेश्वर पाहूया प्रयत्न यशस्वी होतोय का. आणि इथे मात्र ओव्हर थ्रोचा फायदा या वयामध्ये सुद्धा 40+ असताना सुद्धा 3 धावा पूर्ण करतात. काय चतुर आहे, काय चपळ आहे. आणि चौथी साठी सुद्धा प्रयत्न चालू आहे, परंतु 3 धावेने संघाची धावसंख्या धक्का लागतोय ते मात्र 33. अप्रतिम गुणलेखन उमेशजी भोरेच्या माध्यमातून आणि पीटीसी लावच्या माध्यमातून सुंदर कव्हरेज. दोन्ही पंच आपण पाहतोय, प्रोफेशनल पंच जीवन गावण वागिलवाडा आणि द्वारकानाथजी चोरगे माजी सरपंच नरेशजी पाटील यांच्या गावातील पंच बेलवली. हर्षदचा पुढचा चेंडू पॅट आणि चेंडूचा हलकासा संपर्क झाला. स्वतः गोलंदाज चेंडू अडवण्यासाठी यशस्वी होतोय आणि त्याच्यावर एक धाव मिळतोय. 3 षटके संपली. पाणी हवे असेल तर इशारा करा. आणि पंचांच्या तिथे पाणी आहे. 18 चेंडूचा खेळ संपलाय. आता मात्र धावफलकावर धावा लागला. त्या मात्र आतापर्यंत 3 षटकांचे सामने. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 6 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये हर्षलने दिल्यात. त्या मात्र उमेशजी आम्हाला माहिती कळवतील. 18 टोटल धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 34. सुंदर असा सामना आपण पाहायला मिळतोय. सुंदर अशी खेळी, सुंदर असा खेळ. तर दिलेल्या वेळेमध्ये इनिंग संपायला हवी असा कमिटीचा निर्णय आहे. कुठल्याही प्रकारचा आपण विलंब करू नका, कारण स्पर्धा अतिशय महत्वाची आहे आणि ही स्पर्धा आपलीच आहे हे समजून सर्वांनी सहकार्य करा. आणि एक महत्वाची एक समालोचक या नात्याने, तुमचा मित्र या नात्याने सांगतो, जरी कुठलाही संघ पराजित झाला तरी तुम्हाला जी जर्सी दिली ती मात्र शेवटपर्यंत परिधान करून या मैदानावर, या मंचावर आपण उपस्थित राहायचं आहे, ही आग्रहाची विनंती. गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. चौथा षटक हाताळण्यासाठी एक दमदार असे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. राजेश पाटील, संस्कार स्पोर्ट्सचा ब्रँड, ज्यांच्या हातामध्ये नेहमीच झलकतो आणि एक देवाशिष मोती स्टाईल मध्ये गोलंदाजी करणे, खांद्याचा पुरेपूर वापर करणारा गोलंदाज आपण पाहतोय राजेश मोतीराम पाटील पारगाव. त्यांच्या समेत एक दमदार खेळाडू जे आहे नॉनस्टॅक एंडला नयन पांचाल. चौथ्या षटकातील पहिला चेंडू लावतो प्रारंभ. पहिला चेंडू दिला तडाखा आणि चेंडू जातो सीमारेषा भेद घेण्यासाठी. पंचांचा इशारा आलाय. षटकार 6 धावा आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. आतापर्यंत स्कोर गार्ड वर स्कोर लागलाय तो मात्र 40. आल्या आल्या पहिल्या चेंडूचा चांगलाचा समाचार घेतो तो मात्र राजेश पाटील यांच्या जय पाटील. संघाची धावसंख्या 40, 3 षटक आणि चौथ्या चेंडूच्या चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर. पाहूया पुन्हा एकदा प्रवीणजी पाटील राजेश पाटील याला कानमंत्र देतात. एक मास्टर माइंड खेळाडू ज्या संघामध्ये प्रवीण पाटील आहेत, हर्षल भुजबळ आहे, विश्वास पाटील आहेत, स्ट्रॉंग झोन असणारे दोन्ही. आणि राजेश पाटील पुन्हा एकदा खराब चेंडू. राजेश पाटील याला सुवर्ण संधी आहे. राजेश पाटील यांनी जर सफलता मिळवली तर आई नंदादेवी संघाचे मालक भूपेंद्रजी पाटील नांदगाव यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल हॅट्रिक साठी. पुन्हा एकदा जय पाटील साठी चेंडू बॅटची येणारच घेत होतो मिडविकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक वेगाने होतोय. पाहूया एकीच रूपांतर. मात्र नयन पांचाल अतिशय
चपल चतुर आणि इथे मात्र अफलातून खेळ पाहायला मिळतोय। विश्वाजी पाटील तोंडरे संघाचा एक दमदार खेळाडू रू घेतलाय आणि पाहिलं जाते इथे मात्र आमचे पंच पाटील सुलक्षणजी भूर आणि निनाजी तारेकर आणि फलंदाज मात्र इथे बाद असेल। जबरदस्त यष्टिरक्षक आणि अफलातून खेळ पाहायला मिळतो। सुंदर असा क्षेत्ररक्षक तिसरा हातरा मिळालाय नयन पंचांच्या स्वरूपामध्ये मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल संघाला। स्कोर गार्ड व स्कोर पाहायला मिळतोय आतापर्यंत 42 धावा। धनाजी जले वाजे एक्सप्रेस जबरदस्त असा थ्रो उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चालले। दोन्ही संघाचे विचंबे संघाचे 12 खेळाडू ते उपस्थित आहेत। मेडिटेक स्पोर्ट्स आपला 12 खेळाडू पाडवा। आता फलंदाजीची नावं माहित असणं गरजेचं आहे। योगेश नवीन फलंदाज योगेश गंबे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले। प्रवीणजी पाटील आमचे पडघेचे हेमंतजी दरे भाऊजी हे सुद्धा इथे उपस्थित होते। किरणजी खानावकर एक दमदार व्यक्तिमत्व दमदार खेळाडू आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये कार्यरत असणारे विश्वासजी पाटील आणि त्यांच्या समेत रघुनाथजी परदेशी आपलं सुद्धा सहर्ष स्वागत। फिरकीचा जादूगर ज्याच्या गोलंदाजीवर भल्या भल्या फलंदाजांना मात्र नांगे टेकावे लागते आणि याच मैदानाचा हिरो आणि याच मैदानाचा तारणहार सोन्याजी गायकवाड संदीपजी मात्रे उत्कृष्ट यष्टिरक्षक आणि विकासजी केळी यांना कोण विसरणार। कालभैरव वॉटर सोल्युशनचे सर्व सर्वार उत्कृष्ट असं अमृतमय पाणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो। राजेश पाटीलचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपला सोडून जाणारा चेंडू यष्टिरक्षकाला सुद्धा चेंडू पकडता आला नाही आणि पुन्हा एकदा याच मैदानावर रोजची प्रॅक्टिस क्रिकेट म्हणजे खरोखर देव आणि क्रिकेट म्हणजे माझा गुरु असं मानतो आणि पंचांचा नोबलचा इशारा आणि पुढील चेंडू फलंदाजाला देऊ नका मोका आणि गोलंदाज पाहून बिंदास ठोक ठोक ठोका फ्रीहिटचा चेंडू। आता मात्र मोका आहे बघूया काय होणार काय घडणार या चेंडूवर। राजेश पाटील विचार विनिमय करतात समोर फलंदाज जय प्लाटून चेंडू काय गोलंदाजी होतोय काय व्हेरिएशन आहे काय गती परिवर्तन आहे। यष्टिरक्षक बघा तोंडरेची रन मशीन रायगड ठाण्याचा धाना वाघ विश्वास पाटील तोंडरेवाला रायगड ठाण्यात फेमस झाला। पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात राजेश सापुरचा चेंडू आणि आता मात्र शरीराचा प्रचंड वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय। जय पाटील आणि पंच जीवनजी गावण आहेत सरांचा इशारा येतोय बॅटकरच्या स्वरूपामध्ये धाव मिळतोय। उमेशजी गावण आम्हाला माहिती केली होती आतापर्यंत स्कोर गार्ड वर स्कोर झालाय 45 धावा। चौथं षटक प्रगतीपटावर आहे राजेशजी पाटील यांचं। पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न आता मात्र गोलंदाजीमध्ये थोडासा ब्रेकअप मिळवतोय कमबॅक करतोय राजेश पाटील। सुरेख अशी गोलंदाजी सुरेख अशी फलंदाजी सुरेख असं क्षेत्ररक्षण आणि कर्णधार यंग टॅलेंट जबरदस्त मधुर शरीरयष्टी हर्षल भुजबळ आणि हा चेंडू जोरदार प्रहार केला बघा उंची जास्त लांबी कमी आणि चेंडू गाठ सीमारेषेचा वेध आला हा सरळ सनसनाटी दणदणाटी षटकार। 51 धावा धावफलकावर स्कोर गार्ड वर 51 धावा 4 षटक कंप्लीट झाले। शेवटचं षटक हानामेरचं स्लोअरचं षटक कोण घेऊन येते बघूया। मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल संघाने सुरुवात मात्र दमदार केली होती 3 गडी गमावले आणि धावसंख्या 51 आणि दोन्ही संघामध्ये फलंदाज गोलंदाज अतिशय तंत्रशुद्ध आहेत म्हणजे उद्याची तुम्हाला बिग फाईट मात्र जबरदस्त पाहायला मिळेल। दोन्ही एकाच गावातील खेळाडू परंतु एकमेकाच्या विरोधामध्ये एका बाजूला निनाजी तारेकर डावखोरा खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला लराटी खेळाडू केतनजी मेहर यांच्यामध्ये घमासान युद्ध आणि मान्सून ब्लास्ट मध्ये याच मैदानाचे 2 तडाखेबंद खेळाडू पाहायला मिळतील आणि त्याच्यामध्ये फिरकीचा जादूगार रघुनाथजी परदेशी पाहायला मिळेल। गोलंदाजीमध्ये परिवर्तन दमदार असे गोलंदाज आपण पाहतोय
विश्वास पाटील, एक खारघरचा विश्वास पाटील आणि एक तोंडरेचा विश्वास पाटील, दोन्ही खेळाडू एकाच संघामध्ये आहेत. दोघांचे नाव विश्वास. हे विश्वास साध्य करून देतील का डॉक्टर कुमार शिंदे आणि रामभाऊ पाटील यांना पाहायला मिळेल सेकंड इनिंग मध्ये. वाह, चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा इथे छेड होण्याचा समोर, परंतु चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं गाठतो सीमाशा वेद आला हा षटकार. संघाची धावसंख्या जय पाटील काय तडाखेबंद फलंदाजी प्रॅक्टिस मॅच झाली त्यावेळेला या मैदानावर काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. आणि आता मात्र क्रिकेट कुंभमेला रणसंग्राम ही संकल्पना आणली प्रवीणभाऊ पाटील संजय पाटील यांच्याकडे आणि त्या संकल्पनेला दाद दिली. रत्नदीप पाटीलने साथ दिली आणि सर्वांची असेल साथ तर कशाला उद्याची बात. आणि लगेच सामन्याला सुरुवात. उमेशजी होते आमचे ऑक्शनला, टिकेजी माली सर होते समालोचक म्हणून. पुन्हा त्या सामन्यात सुरुवात. स्कोर गाडवा स्कोर झालाय 57. 57 धावा धावफलकावर. विचारणं गरजेचं आहे. विश्वास पाटील यांचा पुढचा चेंडू जय पाटील साठी पडतोय. पहिला ऑफ ब्रेक केला, नंतर लेग ब्रेक, पुन्हा एकदा लेग एसटी सोडून जाणारा चेंडू. पंचांचा खरा चेंडू इशारा. पंच आपण पाहतोय द्वारकानाथजी चोरगे बेलवली आणि जीवन गावन उमेशजी गावन यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाची स्पेशल गिफ्ट ती मात्र ज्ञानोबा क्रीडांगणावर पाहायला मिळाली. त्यांचा बर्थडे सेलिब्रेशन पाहायला मिळाला. पुढचा चेंडू इनरेज घेऊन जातो. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त सिंगलला प्राधान्य. संघाची धावसंख्या धबकार लागतो ती मात्र 59 धावा धावफलकावर. 69 लॉस्ट ऑफ 3 विकेट्स. मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल अगेन्स्ट विहान अँड भागी स्पोर्ट्स विसुंबे. 5 ओव्हर मॅच, 5 षटकांचा सामना. आणि पुन्हा एकदा जोरदार प्रहार, झेल होण्याचा संभव पाहूया. वेगाने क्षेत्ररक्षक आले, सेफ शॉट पाहायला मिळाला. दमदार क्षेत्ररक्षण, अप्रतिम खेळी. आणि या संघामध्ये मेडिटेक संघामध्ये नानाजी दिवेकर आहेत आणि विसुंबे संघामध्ये प्रवीण भाऊ आहेत. रिव्हर्स शॉट पण कधी कधी भारी मारतात. तर विश्वासजी पाटील यांचा पुढचा चेंडू. शेवटच्या षटकातील काजूचा खेळ संपलेला आहे. काजूने शेष धावसंख्या धबकार लागली ती मात्र 61. पुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी. इथे मात्र बघा चतुराई चपळाई आणि इथे मात्र पिकी खराब, त्याचा फायदा मात्र मिळतोय. मेडिटेक स्पोर्ट्स पण बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली. 62 धावा धावफलकावर. स्कोर मात्र चांगला झालाय. मास्टर माइंड खेळाडू प्रवीणजी पाटील. पुढचा चेंडू या षटकातील विश्वास पाटील यांचा पाहायला मिळतोय. ओनर आपण पाहतोय राम पाटील आणि डॉक्टर कुमार शिंदे, विहान अँड भागवी स्पोर्ट्स. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू. नेक्स्ट टाइम सोडून जाणारा चेंडू. विश्वासजी पाटील थोडस दिशा भटकलेले दिसतात. तंत्र सुद्धा अशी गेलपट्टी आहे पारगाव क्रीडांगणामध्ये. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू थोडासा गुडनेस पडू खाली आला, गुडघ्यांपासून खालीवर आलेला चेंडू फलंदाजाला सजासजी मारता येत नाही. आणि ही सिमेंट विकेट आहे, त्याच्यावर थोडासा पाऊस पडल्यानंतर चेंडू अतिशय वेगाने जातो. परंतु मेघराजाचं अजून इथे मात्र स्वागत झालेलं नाही. वरुण राजा थांबलाय. पुन्हा एकदा सामना सुरुवात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू आणि बॅटचा पुरेपूर संपर्क जय पाटीलच्या बॅट मधून आला हा षटकार. आणि संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरतोय. आपला तो स्कोर उभा झालाय. आतापर्यंत 4 षटक आणि काही चेंडू समाप्तीनंतर धावफलका लागले त्या मात्र 69. शेवटचा षटक संपलेला आहे. आता मात्र 69 झाल्यात. 70चं टार्गेट असेल तर सुंदरशी दमदार सुरुवात पाहायला मिळतोय. तर लाईन अप मध्ये जायचं राजेश कातारा सर, डिसिप्लिन मध्ये जायचं, शिस्त मोडू नका. 40+ आपण गेलेलो आहोत. जसे आपण प्रार्थनेला एका लाईन मध्ये उभे राहतो तसे मात्र एका लाईन मध्ये जायचं. हस्त आंदोलन करून आपण मैदान सोडायचं. धावसंख्या मात्र जबरदस्त पाहायला मिळाली. 70 धावांचं टार्गेट आहे. दोन्ही संघामध्ये नामचीन असे खेळाडू आहेत आणि दोन्ही संघामध्ये गोलंदाजाचा भरणा आहे, फलंदाजाचा भरणा आहे. काय होईल काय घडेल
तर पाहायला मिळेल दमदार असा खेळ, सुंदर अशी सुरुवात आणि सुंदर असे दमदार आयोजन, नियोजन, संयोजन आपण पाहतोय. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक अशी ट्रॉफी आपण पाहतोय. सुंदर अशी ट्रॉफीज या मैदानावर उपलब्ध झालेले आहेत. लवशेठ भोर यांच्याकडनं फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक साठी बँडेड शूज, वाशीशेठ भोर यांच्या माध्यमातून बिस्लरी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. संतोषजी पवार साहेब यांच्याकडनं उद्याच्या दिवसामध्ये व्हेज बिर्याणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व खेळाडूंनी आणि सर्व मान्यवरांनी केलेलं सहकार्य त्याबद्दल आम्ही रायगड 45 मास्टर आपल्या मनापासून शतशः आभार व्यक्त करतोय. आणि या मालिकावीरसाठी या मैदानावर स्पोर्ट्स सायकल आहे. हॅलो. तर सर्व एक विनंती करतो सर्व खेळाडूंना, आपली स्पर्धा आहे, आपल्या स्पर्धा समजून सहकार्य करा. जे चेंडू तुमच्याकडे येतात ते चेंडू मैदानामध्ये पुरवा, जेणेकरून आपली स्पर्धा आहे जरा हातभार लावा आणि स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडेल अशी अपेक्षा बाळगतोय. आणि कुठल्याही खेळाडूला जर काय आक्षेप असेल, काय शंका असेल तर आम्ही 2 पंच तिथे मैदानामध्ये दिलेत आणि त्या 2 पंचा व्यतिरिक्त जर काय तुम्हाला शंका असेल तर आपण आयोजक कमिटीशी संपर्क साधू शकता. सलामीचे फलंदाज विश्वासजी पाटील आणि निलेशजी जुळेकर मैदानाच्या आतमध्ये आलेत. क्षेत्ररक्षकांची वरचना करून घ्यायची आहे. मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल संघ सुंदर स्पर्धा, सुंदर खेळ पाहायला मिळतोय. दमदार अशी सुरुवात, दमदार असा खेळ पाहायला मिळाला. मान्सून ब्लास्ट 2025 रायगड 45 मास्टर आयोजित सुंदर अशी सुरुवात पाहतोय आपण. आणि या कमिटी मेंबर्स पदावर विराजमान असणारे सर्व खेळाडू आपण पाहतोय. अध्यक्ष मान्सून ब्लास्ट रत्नदीप पाटील, अध्यक्ष रायगड 45 मास्टर संजय पाटील बास, कार्याध्यक्ष संतोष पवार, उपाध्यक्ष नानाजी दिवेकर, उपाध्यक्ष रवींद्र भोईर, सचिनजी नवाले, रणजितजी पाटील, तसेच किरणजी खानावकर, खजिनदार श्याम पाटील, सचिव, सर्व मंडळींनी घेतलेली मेहनत या सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. टीम मेंटर, टीम मॅनेजमेंट तुषारजी जाधव आणि नानाजी दिवेकर, संघाचे सर्वेसर्वार आणि एक दमदार खेळाडू आणि दमदार पंच संजयजी म्हात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत. आणि वाघिलवाडा संघाचे आणि भूमिपुत्र संघाची एक टीम कोच आणि टीम मॅनेजमेंट सचिनजी पाटील वाघिलवाडा. क्षेत्ररक्षणाची युवारचना पाहायला मिळते. सलामीचे फलंदाज विश्वासजी पाटील आणि निलेशजी जुळेकर आलेत. एक डावखुरा फलंदाज आणि एक रायटी फलंदाज चेंडूची पाहणी करतात विश्वासजी पाटील. आणि सलामीचा गोलंदाज एक वेगवान गोलंदाज हेमंत याच्या हातामध्ये चेंडू. 70 धावांचं टार्गेट. प्रवीण आहे. प्रवीण आपण पाहतोय. प्रवीण मुंबईकर, ऋषी नाईक वहाल यांच्या गावातील खेळाडू, दमदार वेगवान गोलंदाजी, जस्ट 40+. आणि या संघामध्ये राजेशजी कातार आहेत नेवालीचे. सर्व खेळाडूंनी घेतलेली मेहनत, सर्व ऑप्शन मध्ये बोलीमध्ये आलेले खेळाडू, सर्वांना आगली वेगळी बोली, सर्वात मागडे खेळाडू. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल. दोन्ही पंच आपणास विनंती असेल, आपण दिलेल्या वेळेमध्ये इनिंग संपवायची आहे. देवा भूर यांचं आगमन विसंबे आपलं सहर्ष स्वागत.
तर विनंती असेल रामभाऊ पाटील आणि डॉक्टर कुमार शिंदे आपण जर आला असाल तर आपल्या व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. आपणास रायगड 45 मास्टर कमिटीच्या वतीने ही आग्रहाची विनंती करतोय. प्रत्येकाच्या अंगावर एक आगली वेगळी जर्सी आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात पाहायला मिळतोय. प्रवीण मुंबईकरचा पहिला चेंडू यष्टीरक्षक आपण पाहतो नयनजी पांचाल. समोर फलंदाज विश्वास पाटील. 70 धावांचा टार्गेट आहे 5 षटकांमध्ये. धावसंख्या बनवावी लागेल. धावसंख्येला अंकुश द्यावं लागेल. पाहूया पहिला चेंडू. आणि पहिला चेंडू इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू सरळ पॅरेलाल आलाय. बॅट बॉलरच्या डोक्यावरनं हा आलाय दमदार षटकार. 6 धावेने सुरुवात केली. 6 धावेने खातं खोललं. पहिला षटकार विश्वास पाटीलच्या बॅट मधून. जसा चेंडू पडला प्रदीप मुंबईकरचा त्याच्यावर मात्र विश्वास पाटीलने ठोकलाय षटकार. षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. इथे मात्र रबर बॉलची स्पर्धा. एकी दरबार दुहेरी मध्ये पहिल्या चेंडूवर षटकार. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. संघाची धावसंख्या धबकार लागतोय 8 धावा धापलकावर. रायगड समाजोग असोसिएशनचे सचिव आणि LIC चे सर्वेसर्वा आणि एक दमदार व्यक्तिमत्व आणि उत्तम असे हसरा चेहरा आणि आपण भारुडामध्ये ज्यांना नेहमीच भरतीच्या भूमिकेमध्ये पाहतो असे दीपकजी पाटील सर पलसपे आपलं सुद्धा सरचे स्वागत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करतात ते मात्र पनवेल संघाचे खेळाडू. समोर एक तंत्र सुद्धा असा खेळाडू आहे विश्वाजी पाटील. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि आता मात्र समाज कक्षाला गवसणी घालण्यासाठी आला हा समाज कक्षाच्या वरना दमदार विश्वाजी पाटील यांच्या षटकातून दुसरा षटकार. संघाची धावसंख्या धापकार लागतो ती मात्र 14 धावा धापकावर. 70 चा टार्गेट आहे. आणि काय रणनीती आहे का जबरदस्त रबर बॉल टेनिस मध्ये लेदर मध्ये नावाजलेले खेळाडू आपल्यातून फॉर्म त्यांचा फॉर्म कधी पडत नाही. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. अराउंड द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि इथे मात्र बघा घसरगुंडले आणि या रबरबॉलच क्रिकेट याच्यामध्ये मिळतात 4 धावा. विश्वास पाटील कोण रोखणार हे वादल. आणि इकडे मात्र हवेची साथ वाऱ्याचा घोंगाट. पण तो मैदानामध्ये पाऊस मात्र थांबलाय. पण मैदानामध्ये सचिन पाटील धावांचा पाऊस पडतोय. निनाजी तारेकर अतिशय जवळून सामन्याचा आनंद घेतात कारण उद्या मात्र काय घडणार काय होणार पाहायला मिळेल. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. प्रवीण मुंबईकर विचार विनिमय करतात काय करावं कशी गोलंदाजी करावी. समोर एक जबरदस्त अनुभवाची शिदोरी असणारा खेळाडू जागृती स्पोर्ट्सची बॅट हातामध्ये घेऊन विश्वाजी पाटील खेळण्यासाठी सज्ज. स्लो डिलिव्हरी केली. चेंडू थोडासा वळवला परंतु पंच म्हणले की हा अवांतर चेंडू आणि ते अतिरिक्त धावेमध्ये भर होतोय. संघाची धावसंख्या धबकार लागतो ती मात्र 19 धावा धापकावर. अतिशय महागडं षटक ठरतोय प्रदीप मुंबईकर यांचा. आणि आता मात्र सरळ चेंडू यशाचा वेध घेतोय. भगभगी भागोत्री ब्रह्मास्त्री उंबट सहा मला घाबरला. त्रिफलाचित विश्वास पाटील याची केली संपुष्टात. नवीन फलंदाज कोण जातो पाहूया. कारण दोन्ही संघामध्ये खेळाडू मात्र जबरदस्त आहेत. ग्रामीणचा खेळ असल्यावर मात्र थोडीशी धाकधुकी उडतोय. कारण ग्रामीणच्या खेळाडूमध्ये विचार विनिमय करून खेळाडू पाठवावा लागतो रघुनाथजी काका परदेशी. पण ओपन मध्ये कारण खेळाडू सरस असतात त्यामुळे काय टेन्शन नसतं. या लवशेड वीर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त खेळाडू आपण पाहतोय. मिडल ऑर्डरचा खेळाडू मैदानामध्ये चाललेत.
आपलातून खेळ ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. सुहास झिरटकर विघ्नार्था संघाला नेहमी सपोर्ट करणारे राम म्हात्रे यांच्या संघातील खेळाडू सुहास झिरटकर सुंदरसा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. चेंडूची पाहणी करतात. वन डाऊनचा खेळाडू कसा असावा, मिडल ऑर्डरचा खेळाडू कसा असावा याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. बघा क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल. प्रॅक्टिस मॅच मध्ये काय दमदार गोलंदाजी केली होती सचिन दादाने आणि आता मात्र पुन्हा एकदा सामाजिक कक्षासमोर क्षेत्रक्षणाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. डावखरे गोलंदाज आहेत. मिल्क स्पोर्ट्स पनवेल संघ अगेन्स्ट विहान आणि भागवी विचुंबे संघ. विश्वास दादांची केली संपुष्टात आली. स्कोर कार्ड वर स्कोर झाला उमेदची 19 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपलातून चेंडू जोरदार अफेर आले. फलंदाज मात्र पकडला जातोय. लेग बिफोर द विकेट LBW. 2 सफलता मिळवल्यात प्रवीण मुंबईकर यांनी. हे वालचे खेळाडू आहेत आणि नवीन फलंदाज स्वतः करदार मैदानामध्ये हर्षल भुजबळ. सर्व खेळाडू मात्र इथे वेळात वेळ काढून आलेत. आज मात्र सर्व ठिकाणी हरिनाम सप्ताह चालू झाले आणि लवशेठ भोईर एक दमदार व्यक्तिमत्व, दमदार खेळाडू आणि जिथे पडगा दहागाव प्रीमियर लीग झाली त्याच्यामध्ये लवशेठ भोईरची फलंदाजी तुम्ही पाहिली असेल. चला क्षेत्रक्षण आपण लावायचं आहे. कुठल्याही प्रकारचा टाइमपास करत नाही. आणि एक महत्वाची सूचना, खेळाडू बाद झाल्यानंतर आपण ग्रुप मिटिंग घेऊ नका. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. ग्रुप मिटिंग तुम्हाला सामना संपल्यानंतर घेता येईल. अध्यक्ष पद भूषवल्यानंतर काय चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळतं बघा. वय वर्ष 50+ अबव परंतु जबरदस्त असे व्यक्तिमत्व रत्नागिरी पाटील आणि त्यांच्या समेत नितीनजी जोशी आणि आमचे उत्तर विभागीय अध्यक्ष सुलक्षणजी भोईर हे सुद्धा आहेत. गॉगल मात्र जबरदस्त आहे. गोलंदाजी काय टाकाटक आहे. हेमंत गोलंदाज वैयक्तिक पहिले सांगित दुसरं हाताळण्यासाठी 2 सफलता मिळाल्या प्रवीण मुंबईकर यांनी. पहिली विश्वास पाटील नंतर सुहास झिरटकर. आता मात्र दावेदार जी मदर असेल ती मात्र कर्णधार हर्षल भुजबळ आणि डावखुरा खेळाडू निलेशजी जुवेकर यांच्यावर. पंच अतिशय तंत्र सुद्धा आहेत. जबरदस्त खेळ पाहायला मिळेल. अप्रतिम जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. वेगवान गोलंदाज पाहतोय. पहिला फायटर गोलंदाज, दुसरा मात्र फायटर गोलंदाज पण पाहतोय हेमंत. 10 फटका धाव लागला तर मात्र आतापर्यंत 19-2 कडे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतोय. यष्टीरक्षक अतिशय चप्पल आहे, चतुर आहे, हुशार आहे नयन पांचाल. बघा लेदरला असतात असे ग्लोव्स MS धोनी घालतोय. असे ग्लोव्स आपण पाहतोय नयन पांचालच्या हातामध्ये. पुढचा चेंडू अराउंड कार्पेट खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र धोका निर्माण होऊ शकतो परंतु हा हा म्हणता हा हा म्हणता हा हा म्हणता पाहिलं जाते. सुलक्षणजी भोईर बघतात आणि निनाद तारेकर पण पाहतात की डिसिजन पेंडिंग ठेवलाय. तर पाहूया. आणि इथे मात्र फलंदाज बाद असेल. जबरदस्त खेळ पाहायला मिळालाय आणि स्वतः कर्णधार नारायण मनामध्ये येतोय. हर्षल भुजबळ रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. दमदार अशी सुरुवात. तर संघाची धावसंख्या झटकार लागते ती मात्र 20 धावा.
दिगंबर आले नवीन फलंदाज. पुन्हा एकदा निलेजी साठी हा चेंडू सुंदररित्या थर्डमॅन रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 70 धावांचा टार्गेट आहे विसुमे संघासमोर. ते मात्र मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल संघाने ठेवलं. त्याच्यामध्ये आपला तर सुरुवात मात्र विश्वास भाऊने चांगली करून दिली होती, परंतु त्यांची खेळी जशी संपली तसं मात्र थोडासा धावसंख्या थांबलेली आहे. हर्षल दादा पण रनआउट झालेत, परंतु आता इथे मात्र पाहूया सुंदर शिकवण्याची पाहतोय हेमंत यांची. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. शरीराचा प्रचंड वेध घेणारा चेंडू गुडनेस पॉइंट चेंडू आदळतोय. अप्रतिम गोलंदाजी, काय गोलंदाजी होतोय हेमंत यांची. 70 धावांचा टार्गेट असताना तुम्हाला षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. 2 खेळाडूंना तर तंबूचा रस्ता दाखवलाय प्रदीप याने. थोडासा प्रेशराइज खेळ पाहायला मिळतोय. टीम कोच आपण इथे मात्र वर यायचं नानाजी दिवेकर. इथे मात्र मॅनेजमेंट चांगली चालले, सल्ला मात्र चांगला दिलाय, पण तो संघाची धावसंख्या पुढे सरकली. दाबडका धाव लागतात त्या मात्र 24 आतापर्यंत 24 धावा दाबडका लागल्यात. सुरुवात मात्र चांगली पाहायला मिळते. इथे पाहिलं जाते पंचांच्या माध्यमातून. चेंडू अडवलेला आहे. यशस्वी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो सीमारेषे लगत. तर स्कोअर कार्ड आतापर्यंत स्कोअर झाला 24 धावा. 70चं टार्गेट आहे. धावसंख्या फार मोठी आहे, परंतु हे टार्गेट सेट होईल का हे पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि गरज असेल ती मात्र 46 धावसंख्येची. गुणलेखन अतिशय महत्वाचं आहे. गुणलेखन काय जबरदस्त पाहायला मिळतं. उमेदची भीर चिंचवड यांच्या माध्यमातून. प्रत्येक बॉलचा लेखाजोखा पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू मात्र आमच्यापर्यंत माहिती आणि लाईव्ह कव्हरेज जे प्रेक्षक घरबसल्या सामन्याचा आनंद घेतात त्यांचं रायगड फोटोग्राफ मास्टर आणि पीटीसीच्या माध्यमातून सरसे स्वागत. येणारे 18 चेंडू आणि गरज असेल तर मात्र 46 धावसंख्येची. 18 चेंडू 46 धावा. गोलंदाज जय पाटील आले. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. निलेजी दिवेकर आणि दिगंबर साठी हा चेंडू पडलाय आणि फुटबॉलचा वापर शेवटच्या क्षणाला यशस्वी झाले. क्षेत्ररक्षक अप्रतिम खेळ पाहायला मिळालाय. शेवटच्या क्षणाला फुटबॉलने आपला 4 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल संघ अगेन्स्ट विहान अँड भगवी विसुमे संघाच्या विरोधामध्ये. येणारे 17 चेंडू आणि 44 धावांची गरज. जय पाटीलचा पुढचा चेंडू. स्लो डिलिव्हरी. इथे मात्र फसव्या पद्धतीने चेंडू टाकला आहे बघा. क्षेत्ररक्षकाला चेंडू फसवतोय, चकवतोय, उकळतोय आणि पुन्हा एकदा एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. 16 चेंडू 43 धावा धाबका धावा लागतात त्या मात्र 27. 70चा टार्गेट आहे. धावसंख्या फार मोठी आहे. षटकार चौकार मारावे लागतील. धावसंख्या वाढवावी लागेल. प्रयत्नांकी परमेश्वर कंबर कासावी लागेल. घाम घालावे लागेल. प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू सीमारेषेला गवसणी घालण्यासाठी आलाय हा दमदार षटकार निलेशजीच्या बॅट मधून. सुरुवात मात्र चांगली पाहायला मिळाली. धावसंख्या धक्का लागतोय 33 धावा.
15 चेंडू 37 गरज. आपला तर खेळ पाहायला मिळतोय. जयचा पुढचा चेंडू ब्लॉकचा मारा ब्रह्मास्त्राचा वापर डायरेक्ट बिंद्यामध्ये पडलेला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर डॉट चेंडू पाहायला मिळाला. येणारे चेंडू असेल 14 आणि गरज असेल ती मात्र 37 धावांची. पुढचा चेंडू बघा विरेशन जबरदस्त आहे. गती परिवर्तन या खेळाडूला ऑक्शन मध्ये अतिशय प्रचंड बोलीमध्ये दिनेश सावंतने निवडलाय परंतु त्याची कामगिरी मात्र चोख करतोय तो मात्र जय पाटील. तुषार जाधव दिनेश सावंत हे टीमचे ओनर आहेत आणि $17,000 पॉइंट्स मध्ये हा खेळाडू घेतलाय आणि सर्वात वेगळा जास्त बोली ती मात्र लागली ती मात्र योगेश पवारला 39,000 पॉइंट मध्ये. इथे बघा काय रणनीती आहे जबरदस्त. गती परिवर्तन चित्तेच्या चपळाईने धावा पूर्ण केल्यात. आपला तर खेळ पाहायला मिळालाय. धापडकावर धावा लागल्यात. उमेशजी भुईर आम्हाला माहिती कळवतील. 35 धावा धापडकावर. येणारे 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 35 समीकरण येऊन टेबले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कोण विजयाची माल घालणार आणि कोण पराजयाच्या छायेमध्ये जाणार पाहायला मिळेल. जोपर्यंत शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाज आले ते मात्र दमदार असे गोलंदाज आपण पाहतोय. उत्कृष्ट असा गोलंदाज संजय भगत अंकल. उसारली संघाचे विश्वासजी भगत यांच्या गावातील गोलंदाज संजय भगत अंकल. या गोलंदाजीवर फलंदाजी करणे अशक्य आहे. अतिशय वेग आहे. वेरिएशन अतिशय जबरदस्त आहे आणि अचूक टप्पा अचूक लाईन या गोलंदाजाचे आहे. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. संजय भगतचा पुढचा चेंडू आणि पहिला चेंडू जोरदार चेंडू सरळ आंब्याच्या झाडावर आला. हा दमदार षटकार. 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावफलका धावा लागला त्या मात्र 41-70 टार्गेट आहे. अकरा चेंडू 29 समीकरण. चेसिंग मात्र कंपल्सरी आहे. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र पहिला षटकार दुसरा चौकार. इथे मात्र नानाजी दिवेकर काल मात्र देत असताना आणि थोडासा क्षेत्रक्षामध्ये बदल परंतु बघूया काय घेणार काय बिघडणार. मैदानाच्या मध्ये एकमेकांसाठी झुंज आणि झुंज द्यावी लागते. जशी झुंज दिली होती फक्त मुठभर मावळे घेऊन स्वराज्याची निर्मिती केली आणि मात्र त्या अफजलाचा कोथळा महाराजांनी युक्तीमध्ये वाघनखे वापरून बाहेर काढला. तशी मात्र इथे तुम्हाला युक्ती वापरावी लागेल. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातंय. आणि पहिला तोरणा किल्ला महाराजांनी फक्त 7 मावळे घेऊन घेतला. वीर दौडले 7. त्याच्यानंतर मात्र जी फक्त एकच किल्ला स्वराज्यामध्ये आला नाही. पाण्यामध्ये असल्या कारणामुळे जंजिरा मात्र स्वराज्यामध्ये आला नाही. त्यासाठी कोंडाजी बाबाने आता अहोरात्र प्रयत्न केले परंतु प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. तसे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. तर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर यश सुद्धा लोटांगण घालेल. पुढचा चेंडू इथे मात्र बघा प्रदीप मुंबईकर साडू. आता मात्र सुरेश झेल आणि सुंदर कमबॅक केलाय. एका टप्प्यामध्ये चेंडूला गॅदर केलाय. रबर बॉलची स्पर्धा आहे. टप्प्यावर थांबू नये.
आणि चेंडू कधी उसनी घेतोय काय रघुनाथ काका? खेळत असताना खेळाडूचा चेंडू लागतो तर माहिती आहे, समालोचकाचा पण चेंडू लागतो हाताला. काहीतरी कानमंत्र आहे दीपकजी पाटील सर. इथे मात्र रणनीती बदलली. स्कोर गार्डवर स्कोर झालाय 46. लॉस ऑफ 2 विकेट्स. विहान अँड भागवी स्पोर्ट्स भिजुंबे. पुन्हा एकदा लिलाजी जिवेकर साठी हा चेंडू पडलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक ओ दॅट्स अ व्हेरी गुड कॅच. काय प्रयत्न केले, काय झेल टिपलाय दमदार क्षेत्ररक्षक जय पाटील. आणि नवीन फलंदाज पारगावची रन मशीन. आणि आता मात्र पाहूया एनपीएसी कॉलेज संघाचा तारणारा खेळाडू राजेश पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जर राजेश पाटील यांनी लगातार 3 षटकार मारले तर राजेश पाटील यांनी लगातार 3 चेंडूवर जर 3 षटकार मारले तर मात्र विकासजी केळी कालभेरे वॉटर सोल्युशनचे प्रोप्रायटर आणि सचिनजी पाटील यांच्याकडनं तब्बल नो फोन प्ले नो गुगल पे ओनली कॅश 1000 रुपयाचं पारितोषिक. तीन चेंडूवर 3 षटकार. पाहूया रविवार जेजुरीला खंडोबाचा दिवस आणि स्कोर झाला. स्कोर गाडीवर 70चा टार्गेट असताना आता मात्र 46 झालेत. येणारे चेंडू असतील ते मात्र 8 चेंडू 24 ची गरज. 8 चेंडू 24 ची गरज. याची डोला आता आपण रायगड फलटोपास मास्टर आयोजित मान्सून भाग 6 पहिल्या वर्षाचा दिमागदार सोहळा. स्लो डिलिव्हरी चेंडू भिरकावून दिला आहे थर्डमॅन रिझन कडे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे 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 पलतात आणि आला हा चौकार. चेंडू तुमच्याकडे आलाय तर चेंडूची पूर्तता मैदानामध्ये करा प्लीज. सहकार्य करा. सर्व खेळाडूंना विनंती करतोय. आपली स्पर्धा आहे, आपले सामने आहेत. यावर्षी 16 पुढच्या वर्षी 32 आणि पुढच्या वर्षी स्पर्धा मैदान मात्र डिक्लेअर तुम्हाला कळवलं जाईल. आता पारगावचं क्रीडांगण आहे आणि प्रवीण भाऊची संकल्पना असली तर एका रात्रीमध्ये काय करणार काय घडवणार सांगू शकत नाही. आता संजय भगत यांना विचार विनिमय करावे लागेल काय करणार. समोर फलंदाज मात्र जबरदस्त गाडलेला नावाजलेला कसलेला मुरलेला जिंकलेला आणि कधी धावा दिला राजेश पाटील. मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण 7 चेंडू 20 ची गरज. 7 चेंडू 20 धावा 20 धावा 7 चेंडू समीकरण जबरदस्त आहे. सामना कशा प्रकारे बदलणार घडणार पाहायला मिळेल. आने वाली 7 गेंदे 20 की दूरी. संजय भगतचा चेंडू आणि आता मात्र फलंदाज झुकला चुकला मुकला आणि षटक संपलाय. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंग मध्ये विसंग संघाला डॉक्टर कुमारजी शिंदे आणि राम पाटील यांच्या संघाला बनवावे लागतील. त्या मात्र कंपल्सरी चेसिंग मध्ये येणारे 6 चेंडू आणि 20 ची गरज. बघा किरणजी कानावकर पावसाळी वातावरण आहे आणि गाडी पावसामध्ये स्लिप पण होऊ शकते. आता लक्ष केंद्रित करा. दमदार आयोजक दमदार. 6 चेंडू 20 समीकरण. दोन्ही पंचांना विनंती असेल क्षेत्ररक्षक दोन्ही सजून घ्या प्लीज. नो टाइम पास. टाइम इज मनी. वेळ कोणासाठी थांबत नाही. काय पाहिजे चेंडू चेंडू द्या. छह गेंदे 20 की दूरी. कौन ऐसा गेंदबाज होगा जो डुबती हुई नैया को पार करेगा और कौन ऐसा फलंदाज होगा जो अपने इस मैच में पहली जीत हासिल करेगा. वो दूसरी जीत हासिल करेगा. पहली जीत हासिल की है जयेंद्र कड़ू ने इस मैदान के अंदर. पहला मुकाबला काफी बढ़िया आणि तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके खेळाडू राजेशजी केळी आणि गोलंदाज आपण तर शेवटच्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय मेडिटेक स्पोर्ट्स बनवे संघाकडनं आले
गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळवा प्लीज. सचिन 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 गोलंदाज आले. डावखुरी गोलंदाज 6 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंग मध्ये गर्व असेल तर मात्र तुम्हाला 20 धावसंख्येची. चला नानाजी दिवेकर टीम मॅनेजमेंट करत आहेत. बाहेरून कुठल्याही प्रकारची हुकवणी देण्याचा प्रयत्न करू नका. स्पर्धा महत्वाची आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. सामना प्लीज चालू करा. नो कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका प्लीज. नो टाइम पास. 12 वाजून 48 मिनिटं झाली. आणि चेंडू सीमारचा वेध घेतोय. आला हा षटकार आणि या 7 धावेने 70चा टार्गेट असताना आतापर्यंत स्कोर कार्डवर स्कोर झालाय तो मात्र 56. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. उर्वरित सॉरी 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू 14 धावा. 5 षटकांचा सामना आहे. 5 चेंडू 14 धावा. 14 धावा 5 चेंडू. आणि आतापर्यंत स्कोर कार्डवर स्कोर झाला. पहिल्या गोलंदाजाच्या विश्लेषणामध्ये आपण नंतर जाऊया. सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. परशुरामजी कोहली सुद्धा सामन्यात आनंद घेतात. एक दमदार खेळाडू. विचार विनिमय करावे लागतोय कारण दोन्ही संघामध्ये तारणार असे खेळाडू आहेत. सचिनचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू. दिगंबर साठी चेंडू पडलाय. निर्धाव चेंडू आणि फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज धनाजी जले वाजे एक्सप्रेस. सामना काय होता. सामना आला कसा. वासिशीर भीर आजचे बर्थडे बॉय यांच्याकडनं आम्हाला 5 दिवसासाठी पाण्याचे 30 बॉक्स उपलब्ध झालेले आहेत. त्यांच्या मनाच्या अंतकरणापासून रायगड फोर्टिफाय मास्टर आणि मानसिंग ब्लास्टच्या वतीने सहर्ष स्वागत. तुम जिओ हजारो साल और साल के दिन हो 50,000. याच तुम्हाला रायगड फोर्टिफाय मास्टर आणि श्याम पाटील नाना दिवेकर आणि पूर्ण कमिटीच्या वतीने वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. अप्रतिम खेळ पाहायला मिळेल. डावखुरा गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज कोण कोणावर हाय होतो. डावखुरा फलंदाज म्हटलं की डोकेदुखी असतं. 5 चेंडूचा विरुद्ध खेळ बाकी असेल आणि 5 मध्ये बनवायचे आहेत. त्या मात्र 5 चेंडू 14 धावा. 4 चेंडू 14 धावा. 4 मध्ये 14. पुढचा चेंडू बघा काय गोलंदाजी करतोय. फलंदाजाला मात्र रोखून ठेवले, झोकून ठेवले, थांबून ठेवले, पायामध्ये बेड्या घातल्यात. तू चल मी आया. नावातच सर्व काही जडलंय. मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर सरांचं नाव आपण पाहतोय. सचिन गोलंदाज. दानाजी जलेसाठी चेंडू पडला. एकदा तर पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न परंतु नकार. आता मात्र काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. समोर फलंदाज राजेशजी पाटील यांना काहीतरी करावे लागेल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 2 चेंडू 13 धावा. 2 चेंडू 13 धावा. अशक्य ही शक्य करतील सानी. 2 चेंडू 13 धावा. एखादा वाईट सामन्याला कलांतरी देऊ शकतो. एखादा नो बॉल सामन्याला युटर्न देऊ शकतो. परंतु ते घडणार का मैदानाच्या आतमध्ये. सचिन समोर राजेश पाटील. पाहूया पुढचा चेंडू आणि आता मात्र भिरकावून दिलाय. पाहायला गेले तर आला हा पंच आम्हाला इशारा केला होती चौकार राजेशच्या बॅटमधून. आता मात्र अंतिम निर्णायक चेंडू असेल.
शेवटचा निर्णायक चेंडू जवळजवळ सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे नाना दिवेकर अँड टीम सुरेख कामगिरी पाहूया पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा राजेश पाटीलने सुंदर कामगिरी केली परंतु इथे मात्र दुसरा सामना विन झालाय मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल संघ आणि या सामन्याचा सामनावीरचा मानकरी ठरतोय तो मात्र उमेश भोर आम्हाला माहिती कळवतील पहिल्या सामन्याचा सामनावीर झाला जयेंद्र कडू दुसऱ्या सामन्यामध्ये सामनावीर होतोय तो मात्र जय पाटील ज्याने सुंदर अशी फलंदाजी केली त्याला विनंती करतो जय पाटील आपण आपला पारदर्शी केल्यासाठी आणि जयेंद्र कडू जर मगाशी आपण मॅन ऑफ द मॅचचा पारदर्शी घेतला लाईट गेली होती तर आपण प्लीज यायचं आहे जयेंद्र कडू लाईव्ह बंद होती तर जयेंद्र कडूला विनंती असेल आपण यायचं लवकर आणि आमचे जय पाटील